काँग्रेसने सध्या संघटन वर्ष म्हणून जाहीर केले असून त्यानुसार पक्षात फेरबदल आणि आवश्यक बदल करण्यात येत आहे। हे वर्ष संपूर्णपणे संघटनेच्या बळकटीकरणासाठी समर्पित असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले। नागपूर दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते। जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो। हा निर्णय घेण्यासाठी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकला आणि अखेर सरकारला हा निर्णय घ्यावा लागला असंही ते म्हणाले आहे। सपकाळ पुढे म्हणाले की जातनिहाय जनगणना ही सामाजिक न्यायासाठी आवश्यक आहे। राहुल गांधी यांनी दीर्घकाळ यासाठी संघर्ष केला, त्यामुळे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्याचा मोठा विजय आहे। सपकाळ यांनी पंतप्रधान मोदी सरकारवर टीका करताना सांगितले की रिलायन्स सारख्या काही मोजक्या कंपन्यांना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये सामान्य जनतेचा विचार केला जात नाही। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सरकारच्या सोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सपकाळ यांनी स्पष्ट केले। देशात आणि विदेशात भारत एकसंघ आहे हे दाखवण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे ही काँग्रेसची भूमिका आहे असंही त्यांनी नमूद केलंय। जातीय जनगणनेवर राहुल गांधी यांनी सांगितलं होतं सरकारला की वेळ निश्चितपणे सांगावी, म्हणजे या पद्धतीनं पुढे जात आहोत। तुम्ही वेळ सांगणार नसेल तर त्याचा काही अर्थ होणार नाही। काय वाटते आपल्याला? जातीनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने निर्णय जो घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो। मात्र हे स्वागत करत असताना त्याची एकंदरीत पार्श्वभूमी जी आहे ही पण ध्यानात जर घेतली तर हा राहुल गांधींचा फार मोठा राजकीय विजय आहे। राहता राहिला केंद्र सरकारचा प्रश्न, तर केंद्र सरकार हे जुमल्यासाठी दुर्दैवाने जास्ती प्रसिद्ध आहे आणि अनेक जुमले दरवर्षी 2 कोटी रोजगार दिल्या जातील, काळं धन आणलं जाईल, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकल्या जातील, 40 रुपये लिटर पेट्रोल, 35 रुपये लिटर डिझेल दिला जाईल, स्मार्ट सिटी 100 निर्माण केला जाईल, असे अनेक जुमले या सरकारचे गतकाळामध्ये आपण ऐकले आहेत। जातीनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा जुमला ठरू नये ही अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षा असतानाच याचा एक कालबद्ध एक कार्यक्रम जो आहे हा देखील त्यांनी प्रकाशित करावा। ही राहुल गांधींनी जी केलेली मागणी आहे ती अत्यंत योग्य आहे, कारण जातीनिहाय जनगणना करून थांबता येणार नाही, तर त्याच्यावर उपाययोजना देखील पुढच्या काळात कराव्या लागतील। कमाल 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवावी लागेल, त्यामुळे कालबद्ध कार्यक्रम यासाठी आवश्यक आहे, अन्यथा ही केवळ घोषणा ठरेल। काँग्रेसचा कुठेतरी हा खोटाडेपणा आहे, एवढे वर्ष सत्तेत राहिली मात्र त्यांनी कधीही जातीय जनगणना केली नाही असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। आता हा निर्णय घेण्याकरता राहुल गांधींनीच भाग पाडला आहे आणि माझा भाजपलाचंही मी अभिनंदन या निमित्तानं करतो। अभिनंदन यासाठी की राहुल गांधींच्या जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात सर्वांनी अत्यंत परखड आणि टोकाची भूमिका घेतली। थेट सरसंघचालकांनी देखील जातीनिहाय जनगणना नको सांगितलं, त्यानंतर योगीजी जे आहेत त्यांनी पण जातीनिहाय जनगणना नको सांगितलं। पार्लमेंटमध्ये जे आहे ते अनेक खासदार या भूमिकेच्या विरोधात बोलताना आढळून आले आणि बटेंगे तो कटेंगे हेही सांगितलं आणि जो जात की बात करेंगा उसको मैं लात दूंगा हेही ऐकलं। आता या सर्व मंडळींनी जातीनिहाय जनगणना ही अत्यंत उत्कृष्ट आहे आणि ती झाली पाहिजे सांगतात आहे। त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचं अभिनंदनच या निमित्ताने मी करू इच्छितो आणि सोबतच आता घेतलेला निर्णय शेवटापर्यंत नेण्याच्या अनुषंगानं त्यांनी भाष्य केलेलं हे अधिक चांगलं राहील। कुठेतरी जातीनिहाय जनगणनेचा निर्णय मोदींनी घेतला आहे, ओबीसी मंत्रालय मोदीजींनी आणलेला आहे, हे सगळं मोदी करतात, त्यामुळे त्याचा अभिनंदनाचा ठराव काँग्रेस घेणार का, शरद पवार घेणार का, उद्धव ठाकरे घेणार का असा एक प्रश्न आहे। त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आहे आणि हा जुमला ठरू नये ही अपेक्षा आहे, त्यामुळे एवढं स्वतःचं कौतुक घेण्याची घाई ही भाजपाला सतत का असते हा एक प्रश्न यातून निर्माण होतो। अनेक नेत्यांचे 100 दिवस आता कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, अनेक नेत्यांचे रेशन कार्डसुद्धा आलेले आहे, प्रगती कार्ड आले, कसं पाहता तुम्ही या सगळ्या 100 दिवसाचा कार्यकाळ? हे सरकार निवडून येत असतानाच हे मतांची चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे, कारण 75 लाख मतदान कसं वाढलं याचं कोणतंही उत्तर हे द्यायला तयार नाहीत। अनेक ठिकाणी मतदार यादीतले जे घोळ आहेत हे समोर आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं या सरकारमध्ये स्थापन होत असतानाच एक संविधानिक अनियमितता आणि निवडणूक फ्री अँड फेअर झालेली नाही या आरोपातून जन्माला आलेलं हे सरकार आहे। आणि या 100 दिवसांमध्ये काय बघायला मिळालं तर या 100 दिवसांमध्ये जे आश्वासन होतं त्यातले एकही आश्वासन पूर्ण केलं गेलं नाही। त्यांनी जो दिलेला महिला बालकल्याण विभाग आहे जो पहिला दर्शवलेला आहे, या पहिला दर्शवलेल्या विभागाने 1,500 रुपयाचे 2100 रुपये देऊ सांगितलं, ते न देता तो विभाग पहिला आलेला आहे। तर दुसरीकडे
खोक्या, त्यानंतर आका नावाचे शब्द या 100 दिवसामध्ये बघायला मिळालेले आहेत. बेताल वक्तव्य करणारे मंत्री आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तेढ निर्माण करणारे आणि घेतलेली जी शपथ आहे मंत्रिमंडळाची त्यामध्ये बदल्याची भूमिका आणि अभिनिवेशामध्ये बोलणारे मंत्री आपण बघितले आहेत. 1 रुपया भिकारी घेत नाही अशी भिकाऱ्याची तुलना शेतकऱ्यांची करणारी वक्तव्य आपण बघितले आहेत. तर कर्जमाफी केली तर तुम्ही उधळपट्टी कराल असंही आपण ऐकलं आहे. त्यामुळे 100 दिवसांमध्ये एक मोठा घोळ हा निर्माण झालेला आहे आणि या 100 दिवसामध्ये जनतेच्या ज्या आशा अपेक्षा आहे या सगळं फोल ठरताना आपल्याला दुर्दैवाने बघा. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।